तर मला नट म्हणून पुन्हा मी माझ्या समयवर येतो. जावडेकर साहेब म्हणतील की हा जास्तच बोलणार आहे, पण का माहितीये का, एका गोष्टीला धरून दुसरी येते. मी लेखक अशासाठी बनलो कारण का जीवनातले जितके प्रश्न आले, जे सायन्स काय सांगू शकतं, व्हॅलिडेशन ऑफ लाईफ, बट वाय लाईफ, ऍस्ट्रॉनॉमी कॅन स्टील टेल यू वाय इज युनिव्हर्स एक्झिस्टिंग, बट स्टील यू डोंट नो वाय आर यू एक्झिस्टिंग. मग ते कॉन्शियसनेस मध्ये जातात. मला वाटते तिथे मला प्रश्नांचं उत्तर देता देता माझ्याकडे अध्यात्म आहे. आणि जेव्हा माझा मेरुदंड हा अध्यात्माचा झाला तेव्हा माझ्या लक्षात आलं की अरे आता मला दानव जास्त कळलाय. मी दानव चित्रपट केलाय. देव सगळ्यांनाच कळतो, दानव कळतो की नाही माहित नाही. आणि मला वाटतं जिथपर्यंत दानव कळत नाही तिथपर्यंत देव होणं मुश्किल आहे, किंवा देव समजणंही मुश्किल आहे. संस्कार मला, मी देशपांडे आहे किंवा महाराष्ट्रात जन्मलो किंवा मी भारतीय आहे, पण आता कान्समध्ये जाऊन आल्यावर मला अजून लक्षात आलं की त्यांना आपली ओढ का आहे. कारण का आपण सतत कुठल्या तरी गोष्टीच्या किंवा शोधात असतो, आणि ते आत्मीय शोध आहे. आणि तो मला माझ्या अभिनय, लेखन, दिग्दर्शन, निर्माता, आता मी द प्रेयर नावाची, प्रार्थना नावाची फिल्म प्रोड्यूस केली, शॉर्ट फिल्म जी घेऊन गेलो तुम्ही. जीवन गौरव हा वेगळा भाग आहे सोडा, पण मी एवढंच म्हणेन की मी जगता जगता जर काय शिकलो असेल तर मला असं वाटलं की डावा आणि उजवा हा आज जो वाटतो ना तो उद्या उजवा आणि डावा होतो. तेव्हा शक्यतो कोणीही हा विचार करू नका की हा आज कमी आहे. आपल्याकडे ते खूप सहज होतं की अरे याच्याकडे विद्या जास्त आहेत, याच्याकडे अवॉर्ड जास्त आहेत, याच्याकडे गाड्या जास्त आहेत. पण मी तुम्हाला सांगतो, तुम्हाला कळणारच नाही कधी जो तुमच्या बाजूला बसलेला माणूस आहे तो तुम्हाला काय देऊन जाईल. आणि मला शक्यतो असंच मिळालंय. माझं जे काही नाव आहेत ती घ्यायलाच लागेल. माझा खो खोचा जो पहिला कोच होता भालेकर सर, मी खो खो खेळलो म्हणून मला क्रिकेट खेळायला मिळालं, कारण का मी डाईव्ह मारायचो. त्याच्यामुळे माधव मंत्रींनी मला बघितलं, सुनील गावस्करचे मामा. त्याच्यामुळे मी मुंबई सब ज्युनियर्स खेळलो. त्याच्यानंतर क्लब क्रिकेट खेळायला मला ऑस्ट्रेलियाला गेलो. ते सगळं करता करता मी सोडून नाटकात आलो. त्याचं कारण होतं आमच्या नरसिंहजी कॉलेज, त्यामुळे तिकडे अमराठी लोक जास्त होते, तर मराठी नट कमी होते. तर मिलिंद इंगळे म्हणाला की अरे तू महाराष्ट्रीयन आहेस. म्हटलं करतो. क्रिकेटरचा मी नट झालो, नटाचा मी लेखक झालो, दिग्दर्शक झालो. एक गोष्ट मला त्या दिवशी, म्हणजे माझे दिग्दर्शक सव्यसाची देव बर्मन, महेंद्र जोशी, आता ते दोघंही नाहीये. सव्यसाची देव बर्मनचा मी तुम्हाला एक छान सांगतो किस्सा. सर बंगालचा डायरेक्टर, त्याच्याबरोबर मी काम केलं. तो बॉडीवर जास्त काम करायचा, आपण फक्त भावनेवर काम करतो. तो बॉडीवर जास्त काम करायचा, देहबोलीवर. आणि मग आमचा संबंध तुटला. मग मी बुद्धवर काम करत होतो, बुद्ध. तर तो ते बघायला आला पृथ्वी थिएटरला. त्याच्या मनात एक इच्छा होती की मी नाटक त्यांनी पृथ्वी थिएटरवर करावं. मी म्हटलं की तुम्ही आधी दीप प्रज्वलन करा. माझ्या लोकांना माहित नव्हतं. मी म्हटलं मैं बाद में बताऊंगा, वो बहुत बड़ा आदमी है, ले जाओ उसको. त्यांनी दीप प्रज्वलन बाहेर केलं. मी त्या गेटअप मध्ये होतो त्यामुळे मी गेलो नाही. शो सुरू झाला, मी काहीतरी आवाज ऐकला. शो कम्प्लीट केला. मी म्हटलं कुठे आहे, तर ते म्हणाले ते गेले. म्हटलं गेले म्हणजे, ते म्हणाले की ते गेले. म्हटलं कसे, तर म्हणे त्यांनी दीप प्रज्वलन केलं, मग त्यांना घाम आला, ते बसायचा प्रयत्न केले, पण मग त्यांना हार्ट अटॅक आला आणि ते गेले. धक्का बसला होता. पण नंतर माझ्या लक्षात आलं की त्यांना पृथ्वीला घेऊन आलो मी. त्यांच्या मनात इच्छा होती. आणि मी करत कुठलं होतं नाटक, बुद्ध. बुद्ध जे तुम्हाला तुमच्या नेहमी म्हणतात अपोदीपो भव, तुम्ही तुमचा प्रकाश स्वतः बना. मी त्यांना तिथे घेऊन आलो. मला भेटले,
पृथ्वीला येणं झालं, दीप प्रज्वलन झालं आणि मग त्यांची पुढची वाटचाल झाली. त्यामुळे आम्ही कधीच म्हणणार नाही की काय म्हणतात त्यांना काळ खेरणे अंधार झाला, असं नाही. त्यांनी दीप प्रज्वलन करून ते निघून गेले. त्याच्यातनं शिकायला मला खूप मिळालं. माझ्या या सगळ्या जर्नीत मला बसलेले प्रश्न, माझे आई वडील जेव्हा म्हातारे झाले तेव्हा मी विचार केला की अरे हे माझे हिरो होते, हे आता म्हातारे झाले, आता हे म्हणतात की तू लग्न कर म्हणजे आम्ही शांत राहू किंवा शांतपणे मरू. म्हटलं नाही नाही नाही, मला ज्या ज्या प्रश्न पडले ना त्याची मी नाटकं लिहित गेलो. आणि मी तुम्हाला गंमत वाटेल की आपलं जीवनच आपल्याला उत्तर देत असतं. फक्त जर मध्ये कला आली ना तर तुम्हाला ते जास्त सोपं जातं. प्रयत्न करा जगता जगता. आपल्याकडे खरंच सांगतोय मी, आपली सकाळी उठून प्रार्थना जी आहे, म्हणजे मी अजूनही माझ्याकडनं दिवा लावला जातो आणि काही मंत्र बोलले जातात, ते तुम्हाला ना अजाणतेपणाने कलाकार बनवत राहतात. फक्त आपण ते सवयीने म्हणतो म्हणून लक्षात राहत नाही. जरा त्याच्याकडे लक्ष द्या. एक नट म्हणून सांगतो, त्याला पुन्हा जिवंत करा. स्टेजचा नट अशासाठी की दर शो त्याला पुन्हा जिवंत करावा लागतो. त्याला तोच शो जसा तसा परत परत करावा लागतो आणि हे एका झटक्यात, आणि त्याला दाखवावं लागतं की हे आत्ता घडतंय. इथे आता समीला बसलीये, फार छान नटी आहे ती, आम्ही एकत्र काम केलंय. पण प्रत्येक नटाला सतत करत राहावं लागतं आणि त्याला जगावं कसं लागतं. तर क्लासिकल म्युझिक आहे. क्लासिकल म्युझिक म्हणजे काय करतात, 5-7 स्वर घेतात आणि मग ते एक प्रभावशाल एका भाव घेऊन त्याचा प्रभाव एवढा करतात की त्या ताकदीने करतात की तो रस निर्माण होतो. आणि मग ते दीप प्रज्वलन वगैरे जे काय दीपराग, मल्हार राग, मेघ मल्हार राग वगैरे आहेत. पण मला वाटते ते सगळं जीवन म्हणजे ते आहे की एक गोष्ट घ्यायची, 5 गोष्टी काहीतरी घ्या आणि त्याच्यावर एवढं काम करा की तो, म्हणजे म्हणतात की भाव आणि रसातला फरक काय. भाव म्हणजे तो जो आता निर्माण झालेला आणि घरी जाऊन सुद्धा तो विसरता येत नाहीये, तेव्हा तो रस बनायला सुरुवात झाली, हे लक्षात घ्या. त्यामुळे आंब्याचं सीझन संपल्यावर जेव्हा आंबा आठवतो ना तेव्हा लक्षात घ्या तो खरा आंबा जो तुम्हाला खायचा असतो. थँक्यू.